होमाची अग्नी जळत आहे ते होम हवन योग्य होम हवन केलं सोमवार. आणि दुसऱ्या बाजूला नदीचं थंड पात्र, अतिशय थंड पात्र आणि वातावरणामध्ये कमालीची म्हणजे जवळजवळ 5 ते 7 डिग्री सेल्सिअसचा डायरेक्ट तापमान बदल झाला आहे. आणि पाण्याचा प्रवाह जास्त वाढवला आहे. तिकडे उंच भागामध्ये पाऊस जास्त झाला आणि पाण्याचा फ्लो असला की इकडे आंघोळ वगैरे करायला मजा यावं. आज प्रभू रामचंद्रांचा पुतळा पण तेजस्वी दिसत आहे. त्याला चमक आली अशी तांब्यासाठी. आणि ह्या भागामध्ये बघा साधू संत व्यायाम करतात, जॉगिंग करतात, पुढे योग आसन आणि उड्डाण बंद चालू आहे. रामदेव बाबांसारखा उड्डाण आणि ओडियान बंद चालू आहे, जेणेकरून म्हणजे म्हातारपणी का व्हायना पण ते लोक त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत करतात. आपले तीर्थस्थान इथे हे समोर बघा. इथे आपल्याला लक्ष्मण देवाच्या प्रभूंच्या सिद्धी मिळतात आणि हे फडणवीस साहेबांचं काम आहे. आता त्या प्रकल्पात ते काय राबवतात तर ते जास्त दिवस टिकलं पाहिजे या दगडासारखं, अशी त्यांना मी एक रिक्वेस्ट पाठवतो. आणि इकडे शनितीर्थावरती जाऊ आपण शनिवारच्या दिवशी, बरोबर. आणि नेमकं कसं झालं आहे, आता मी दिगंबर भाऊ किंवा तत्सम अधिकारी RSSचे यांना हे जे माणसांचे मेळे आहेत ना, ती लोक आंघोळीला आणि तीर्थस्थानी झाले. तर याच्यामध्ये काय होतं, आज आपल्याला ट्रेनमध्ये पण माणसांचे मेळे सापडले. म्हणजे साथी आश्रय कसे आपलं ऐकतात व्यवस्थित म्हणतात. आणि इथे सुद्धा साथी आश्रयाचं पूजन केलं जातं या ठिकाणी. तर आज पहिला दिवस आहे आपल्या तपाचा, त्यामुळे बजरंगबली बाबाचं साह्य घेतलं आहे सकाळी सकाळी. आणि तुम्हाला प्रवाहाचा आवाज देतो जरा, म्हणजे कसं शहरातल्या माणसाचं मन साफ होतं. हा प्रवाह आहे नदीचा. आणि इथे भारतातील सगळ्या नद्या आपण बोलावलं येतात. आपण बोलवलं ना की त्या नद्या इथे सगळ्याच्या सगळ्या. तर आपलं मागच्या 15 दिवसाचं वचन होतं ते आज पूर्ण झाले. भारतातील सगळ्या नद्या इथे आहेत. एक असेल पहिला कपिल मुनींचं दर्शन घेतलं आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग इकडे आता सकाळचं स्नान करतो आपण. त्याच्यानंतर शाळेचं उद्घाटन करायला जाणार आपण. दुपारी सगळे पाहुणे आले की शाळेचं उद्घाटन आहे. तर 3 शाळेचं 20 तारखेपर्यंत उद्घाटन आहे, बरोबर. तर मी दिगंबर भाऊला सॉरी बोलतो. मागचे 3 दिवस मी लेट झालो, तर आज लेट झालो. आणि मला अनुपस्थितीमुळे मी माफी मागतो. तर मी लहान असल्यामुळे मला माफ करा. फक्त फडणवीस साहेबांना